श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर सध्या तुमच्या आयुष्यात खूप वाईट दिवस चालू असेल, सगळं हातातून निसटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित देव तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करत आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का? कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सर्व काही अंधारलेलं आहे असं वाटत असतं. पण हाच तो क्षण असतो. मनात प्रश्नांची गर्दी असते. हे माझ्याच बाबतीत का घडत आहे? मी काय चूक केली आहे? आता पुढे काय होणार आहे? पण हाच तो क्षण असतो जिथे जीवन आपल्याला एक मोठा धडा शिकवत असतं. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून सुद्धा जावंच लागतं. जीवनाचा हा नियमच आहे की प्रत्येक प्रकाशाच्या आधी अंधार असणार आहे. जसं पहाट येण्याआधी रात्र सर्वात गडद होत असते, तसं यश मिळण्याआधी अपयश हे येतच असतं. आपल्याला वाटतं की वाईट परिस्थिती म्हणजे शेवट, पण खरं पाहिलं तर ती एक सुरुवात असते, नव्या प्रवासाची, नव्या शिकवणीची आणि नव्या उंचीची. वाईट परिस्थिती म्हणजे काय असते? ती म्हणजे अपयश, दुःख, ताण, अन्याय, निराशा. पण ह्याच गोष्टी आपल्याला मजबूत बनवत असतात. जर आयुष्यात कधीच अडचणी आल्या नसत्या तर आपल्याला स्वतःची ताकद कधीच कळली नसती. वादळ आलं की झाडाची मुळे अधिक घट्ट होत असतात. तसंच संकट आलं की माणूस अधिक मजबूत बनतो. जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, पण खरं तर त्या क्षणी जीवन आपल्याला घडवत असतं. जसं सोनं तापवलं जातं तेव्हा ते अधिक शुद्ध होतं ना, तशा प्रकारेच माणूसही संकटातून जाऊन अधिक सक्षम बनत असतो. जर सोन्याला तापवलं नाही तर त्याची किंमत वाढणार नाही. तसंच जर माणसाने संघर्षच केला नाही तर त्याची उंची कशी वाढणार? ती वाढत नाही. वाईट परिस्थिती आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते. ती आपल्याला संयम शिकवत असते, धैर्य शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुद्धा शिकवत असते. जेव्हा सगळे साथ सोडत असतात तेव्हा आपण स्वतःची ताकद ओळखायला लागतो, ओळखायला शिकतो सुद्धा. आणि हेच ते क्षण असतात जे आपल्याला खऱ्या अर्थाने घडवत असतात. कधी कधी आपण जे गमावतो ते आपल्यासाठी चांगलंच असतं, कारण जे निघून जातं ते आपल्या आयुष्यातील योग्य नसतं आणि जे योग्य असतं ते योग्य वेळ आल्यावर नक्कीच आपल्या आयुष्यात येत असतं. त्यामुळे प्रत्येक वाईट अनुभवामागे एक चांगला हेतू असणार आहे, जो आपल्याला त्या क्षणी दिसत नसतो. पण जीवनात यशस्वी झालेले प्रत्येक व्यक्ती ह्या वाईट परिस्थितीतूनच गेलेले असतात. त्यांनी अपयश पाहिलं, दुःख सहन केलं, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. कारण त्यांना माहीत होतं की परिस्थिती कायमची नाही. आणि खरंच कोणतीच परिस्थिती ही कायमची नसते. नसते ना चांगली ना वाईट. कोणतीच परिस्थिती ही कायमची नसते. वाईट काळ म्हणजे एक परीक्षा असते. ती आपली सहनशक्ती, आपला आत्मविश्वास आणि आपली जिद्द ही तपासत असते. आणि जे लोक ह्या परीक्षेत टिकून राहतात तेच पुढे जाऊन मोठं काहीतरी साध्य करत असतात. त्यामुळे जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा घाबरायचं नाही. उलट त्या वेळेला एक संधी म्हणून पाहायचं आहे, स्वतःला घडवण्याची, शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुद्धा. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत करत असतो, पण तरीही आपल्याला यश मिळत नाही. तेव्हा खूप वाईट वाटत असतं. पण त्या अपयशामध्येही एक शिकवण असते. ती आपल्याला सांगत असते अजून काहीतरी शिकायचं आहे, अजून काहीतरी सुधारायचं आहे, स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा आहे. आणि जेव्हा आपण त्या शिकवणीला स्वीकारतो तेव्हा पुढच्या वेळी आपण अधिक चांगलं करतो. वाईट परिस्थिती आपल्याला लोकांची ओळख करून देत असते. जेव्हा आपण अडचणीत असतो
तेव्हा खरे आणि खोटे लोक ओळखायला येतात. कोण आपल्यासोबत आहे, कोण फक्त चांगल्या वेळेत सोबत होता, हे सगळं स्पष्ट होत असतं. आणि ही ओळख आयुष्यात खूप महत्त्वाची असते. जीवनात कधीकधी असे प्रसंग येतात जे आपल्याला पूर्णपणे तोडून टाकत असतात, पण त्या तुटण्यामध्येच एक नवीन बांधणी सुरू होत असते. जसं एखादं घर पाडल्याशिवाय नवीन घर बांधता येत नाही, तसंच जुनं दुःख, जुन्या चुका आणि जुन्या सवयी सोडल्याशिवाय नवीन जीवन हे सुरू होत नाही. वाईट परिस्थितीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, ही वेळ जाईल. काहीही कायमचं नसतं. जसं आनंद कायमचा राहत नाही, तसंच दुःखही कायमचं नसणार आहे. त्यामुळे जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा धीर धरायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. तुमचं आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे. त्यात काही पानं आनंदाची असतील, काही दुःखाची असतील, पण फक्त एक वाईट पान पाहून संपूर्ण पुस्तक वाईट ठरत नाही. तसंच एक वाईट काळ पाहून संपूर्ण आयुष्यही वाईट ठरत नाही. तुम्ही ज्या अडचणीत आहात ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच आली आहे. कदाचित ती तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. कदाचित ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे, किंवा कदाचित ती तुम्हाला काही चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी आलेली आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी कधीकधी मागे वळून पाहणं गरजेचं असतं, कारण आपण तिथेच थांबणं नाही. जे झालं ते स्वीकारायचं, त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं, कारण पुढेच तुमचं खरं आयुष्य असतं. जर तुम्ही सध्या वाईट परिस्थितीत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. प्रत्येकजण कधी ना कधी या टप्प्यात असतोच, आणि जो ह्या टप्प्यातून बाहेर पडतो तोच पुढे जाऊन मजबूत आणि यशस्वी होत असतो. तुमच्या आत खूप मोठी ताकद आहे, जी कदाचित तुम्हाला अजून माहितीच झालेली नाही, आणि ही ताकद तुम्हाला ह्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, हार मानू नका आणि प्रयत्न करत राहा. शेवटी जीवन आपल्याला नेहमी योग्य ठिकाणी घेऊन जात असतं. कधीकधी तो मार्ग कठीण असतो, पण तोच मार्ग आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो. त्यामुळे वाईट परिस्थितीला घाबरू नका, ती तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आली आहे. लक्षात ठेवा, आजचा संघर्ष उद्याचं यश घडवतो, आजचं दुःख उद्याचा आनंद बनतो, आणि आजची वाईट परिस्थिती उद्याचं सुंदर आयुष्य घडवते. म्हणूनच जेव्हा आयुष्य तुम्हाला कठीण परिस्थितीत टाकतं तेव्हा घाबरू नका, कारण कदाचित काहीतरी खूप चांगलं तुमची वाट पाहत आहे. म्हणूनच जेव्हा आयुष्य तुम्हाला तोडतं ना, तेव्हा समजून घ्या, ते तुम्हाला घडवते. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुमचं यश जगाला दिसणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका, कारण तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.